नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जगात 190 देश आहेत आणि 190 देशांवरती कर्ज आहे. म्हणजे भारतावर सुद्धा सर्वाधिक आहे. भारत हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा कर्जदार आहे. 1 नंबर चीन आहे, 2 नंबर जपान आहे, 3 नंबरचा भारत देश आहे की सर्वाधिक कर्ज भारतावरती सुद्धा आहे. आता सगळेच देश कर्जबाजारी आहेत. पण नेमकं ह्या देशांना कर्ज कोण देतं? म्हणजे आपण म्हणतो की बाबा अमेरिका सुपर पॉवर आहे, चीन त्या खालोखाल आहे, जपान प्रगतिशील राज्य आहे, जपानमध्ये हाय स्पीड रेल्वे बनवली गेलेली आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंग्लंड आहे. आपण म्हणतो की हे सगळे बलाढ्य देश आहेत आणि बलाढ्य देशांवरती सुद्धा कर्ज कसं काय बरं? हे कर्ज नेमकं देतंय कोण? म्हणजे अचंबित करणारी गोष्ट आहे मित्रांनो. भारतावरती जवळपास 3,00,000-300,00,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे. त्याची आकडेवारी मी सांगणारच आहे. ह्या 2 वर्षात किती कर्ज वाढलंय किंवा मागे किती वाढलंय. परंतु एक महत्वाचा मुद्दा असा आहे की देशांना कर्ज देतंय म्हणजे ती किती मोठं असेल, बँक असेल किंवा कोण माणूस असेल किंवा काय असेल, त्याच्याकडे किती पैसा असेल. या सगळ्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. किंवा कोण कर्ज देतं, कोणी कर्ज घेतलंय, देशातल्या कोणत्या देशाकडे किती कर्ज आहे. आणि हा सगळा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल नेमकं म्हणजे कसं कर्ज दिलं जातं, काय केलं जातं, दरडोई किती असतं, प्रत्येक माणसावरती किती कर्ज आहे देशातल्या. आपल्यावर सुद्धा कर्ज आहे. मी बसून इथं व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला सांगतोय, माझ्यावर सुद्धा कर्ज आहे. म्हणजे सरकारने जे कर्ज आंतरराष्ट्रीय बँकेकडनं घेतलेलं असेल किंवा कुठनं घेतलेलं असेल तर त्याचा बोजा माझ्यावरती सुद्धा, तुमच्यावरती सुद्धा, असा सगळ्या नागरिकांवरती देशाच्या बोजा पडलेला आहे. तर हा किती आहे, काय आहे, या सगळ्याच विषयाच्या या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे. चला चर्चेला सुरुवात करूया. जगामध्ये 190 जवळपास देश आहेत आणि ह्या सगळ्याच देशांवरती कर्ज आहे. म्हणजे आता हे कर्ज जर आपण म्हटलं तर हसायसारखी गोष्ट आहे. एखादा जर म्हणला का अमेरिका सुद्धा कर्जबाजारी आहे तर माणूस म्हणून अरे ते अमेरिका तर सुपर पॉवर आहे, जगात सगळ्यात अमेरिका पुढं आहे, त्याच्या मागं चायना आहे, त्याच्या मागं जपान आहे. म्हणजे हे सगळे देश अग्रेसर, हे कुठं कर्जबाजारी असतात का? म्हणजे असं प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. परंतु जर देशाचा विकास करायचा असेल तर कर्ज घेणं आवश्यक आहे. आणि घेतलेलं कर्ज मात्र ते मूळ कामी लागणं, म्हणजे ज्याच्यासाठी कर्ज घेतलंय, विकासासाठी कर्ज घेतलंय, तर ते विकासावरतीच कर्ज वापरलं गेलं पाहिजे, तरच देशाचा विकास होतो. अन्यथा विकास होणार नाही. आपण जर कर्ज घेतलं आणि ते कर्ज जर निवडणुकीच्या प्रचारावरती, ह्याच्यावरती, कशावरती जर खर्च करीत राहिलो तर देशाचा विकास होणार आहे का? अजिबातच होणार नाही. आज चायना हवेतली बुलेट ट्रेन बनवते, अमेरिका चंद्रावरती काय करायचे घर बसवायला लागले, आणि आपण मात्र भारतात हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान ह्याच्या पलीकडं कुणीही कुठंही गेलं नाही. गाय आमची माता आहे, आमकं कापू नका, बकरे कापू नका, हे करू नका, ते करू नका, भांडणं तणणं ह्याच्यातच अजून आपण गोरपटलं गेलेलो आहे. आपल्या देशाची प्रगती ही 0 पटीत सध्या आलेली आहे. हे आता सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना, सगळ्या IAS IPS लॉबीला सगळ्यांना कळते. पण बोलण्याची ताकद आणि धमक पुण्यामध्ये राहिलेली नाही. आपण जर बोलावं तर आपल्याला पुन्हा हे सरकार जेलमध्ये टाकल, आपल्याला अडचणीत आणल, म्हणून सगळेजण घाबरतात बोलायला. घाबरून लोक गप्प बसायला लागले. तर बघा, आता आपला जो GDP असतो त्या GDPच्या आधारावरती देशाला कर्ज मिळत असतं. जसं आपल्याला बँक आपलं उत्पन्नाचं साधन काय आहे आणि किती आहे त्याच्या आधारे आपल्याला कर्ज देत असतं, तसंच देशांना सुद्धा त्यांच्या GDPच्या आधारे कर्ज दिलं जातं. आता 190 देशांचे सरकारी कर्ज GDP बघा च्या टक्केवारीत मोजले जाते आणि पूर्णपणे कर्जमुक्त देश जवळजवळ नाही. म्हणजे 190 देश आहेत, कर्जमुक्त झालेला एकही देश नाही. आता काय आहेत? ब्रुनेई 2.2%, कुवेत
2.9%, अफगाणिस्तान 8%. असे काही देश आहेत की त्यांच्यावरची कर्ज नाही, फार थोडं कर्ज आहे. परंतु 0% कर्ज असलेला देश एकही नाही. म्हणजे दुबई असेल, कुवेत असेल, सगळ्या देशांवरती कर्ज आहे. आता कर्ज नेमकं कोण देतं ते सुद्धा महत्वाचं आहे बघा. आता कर्ज देणारे म्हणजे बघा, आता आपल्याला कर्ज देणारे म्हणजे बघा, सरकारी बॉन्ड, IT बिल खरेदी करून जपानचे 88.1% कर्ज जपानी लो बँक विमा कंपन्याकडून घेतलेलं आहे. म्हणजे जपाननं कर्ज कुठनं घेतलेलं आहे बघा, ते इकडून तिकडून असं घेतलं जातं. आता जपानकडं 1.2 ट्रिलियन कर्ज आहे. आता हे कर्ज जे आहे, आपल्या ज्या जागतिक बँका असतात, जागतिक बँका IMF, जागतिक बँक ADB, हे गरीब देशांना कर्ज देते. म्हणजे जागतिक बँका ह्या देशांना कर्ज देत असतात. आता केंद्राच्या सुद्धा बँका असतात, केंद्रीय आपल्याकडे जशा आहेत त्या. जपानमध्ये बघा बँक ऑफ जपान आहे, तसंच भारतात बँक ऑफ इंडिया आहे, भारतीय स्टेट बँक आहे. ह्या अशा सुद्धा बँका देशांना कर्ज देत असतात ह्या सगळ्या. आता भारतावरती कर्ज किती आहे हे साधा सुद्धा एक प्रश्न आहे. आता भारतावरती कर्ज आहे, भारताची GDP आहे 81.92% GDPच्या कर्ज आहे भारतावरती. एकूण रक्कम म्हणजे $3.8 ट्रिलियन, म्हणजे अंदाजे 315 लाख कोटीचं कर्ज हे भारतावरती. आणि भारत आता जगातला कर्ज घेणारा 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे मित्रांनो. बघा 315 लाख कोटीचं कर्ज आहे भारतावरती. म्हणजे जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश हा भारत आता कर्जामध्ये बनलेला आहे. आता बाह्य कर्ज, भारताचे बाह्य कर्ज GDPच्या फक्त 19.1% असं म्हटलं जातं. आता बघा अमेरिकेवरती कुठल्या देशावरती किती कर्ज आहे बघा. अमेरिकेवरती 124 पॉईंट म्हणजे 39 ट्रिलियन, जपानवरती 237 म्हणजे 10.8 ट्रिलियन, चीनवरती 99.2% म्हणजे 18.7 ट्रिलियन, म्हणजे चीनची जी लोकसंख्या आहे, GDP आहे त्याच्या 18% कर्ज आहे. जर्मनीचं GDPच्या 2.9% कर्ज आहे. फक्त कर्ज हे आपल्यावरती सर्वाधिक आहे. आता चीन जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे कर्ज घेणारा. जपान 1 नंबरचा देश आहे, जपानवर सगळ्यात जास्त कर्ज आहे. त्यानंतर चीनवर आहे आणि त्यानंतर आता भारताचा नंबर आहे. भारतावरती सर्वाधिक कर्ज आहे. आता सर्वाधिक कर्ज कोणाकडे आहे? जर्मनीवरती सर्वाधिक कमी कर्ज आहे. कर्ज जे आहे ते सगळ्यात कमी कर्ज आहे त्यांच्यावरती. म्हणजे बघा आपला जो देशाचा GDP आहे त्याच्यामध्ये 80.62% आपल्यावरती कर्ज आहे. बघा 190 देश आहेत, 190 देशांवरती सगळ्या देशांवरती कर्ज आहे. हे कर्ज प्रामुख्यानं ज्या आंतरराष्ट्रीय बँका असतात त्या बँका कर्ज देत असतात. म्हणजे सरकारी बँका जसं RBI आपण म्हणतो किंवा SBI म्हणतो, तशीच एक जागतिक बँक आहे, ती जागतिक बँक ही कर्ज देत आहे. आता जपानची जी GDP आहे जपानचा, त्याच्या 88.1% कर्ज जपानवरती आहे. तर भारतावरती बघा GDPच्या 81% एवढं भारतावरती कर्ज आपल्या GDPच्या सरासरीनुसार आहे. आता हे जर आपण पाहिलं, आता भारतावरती जर एवढं कर्ज असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज आहे. आता भारतावरती कर्ज आहे, मगाशी मी म्हटलं 81.92% GDPच्या, म्हणून भारतावरती 3.8 ट्रिलियन म्हणजे 315 लाख कोटीचं भारतावरती कर्ज आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाचा भारत देश कर्जाबाबत झालेला आहे. तर आपल्याकडे आता दरडोई म्हणजे प्रत्येक माणसावरती 1,32,059 रुपये एवढं कर्ज आहे प्रत्येक माणसावरती. आणि आता बघा ह्या 2 वर्षात आपल्यावरती कर्ज किती? 90,000 कोटी कर्ज या 2 वर्षात काढलंय.
24, 25, 25, 26 म्हणजे मोदी सरकारनं म्हणजे आपल्यावरती आता जे 49 लाख कोटी कर्ज 2014 साली होतं ते मात्र आता 315 लाख कोटी एवढं कर्ज भारतावरती आता सध्या झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसावरती 1,32,059 रुपयाचं कर्ज नरेंद्र मोदी सरकारनं काढलेलं आहे. किती भयानक आहे का नाही? असेल अमेरिकेवरती कर्ज असेल, जपानवरती असेल, चीनवरती असेल, जर्मनीवरती असेल, भारतावरती, जगातल्या सगळ्या देशांवरती कर्ज आहे. परंतु ते कर्ज काढण्याची मर्यादा असते. म्हणजे किती कर्ज काढलं पाहिजे आणि ते कर्ज नेमकं खर्च कशावर केलं पाहिजे. कर्ज बी काढलं पाहिजे, परंतु त्याचा जो वापर आहे हा वापर जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे, लोकांच्या कामासाठी झाला पाहिजे. परंतु त्याचा वापर हा लोकांच्या कामासाठी होत नाही, जनतेच्या हितासाठी होत नाही, तर तो फक्त आणि फक्त राजकारणासाठी होतोय. भारतामध्ये एवढं मोठं कर्ज काढलं गेलं. नरेंद्र मोदी यांच्या रॅल्या, प्रचार सभा, एका रॅलीला 33 कोटी रुपये खर्च हा नरेंद्र मोदींच्या रॅलीचा होता. अशा रॅल्या भारतामध्ये कितीतरी निघतायत. प्रचार प्रसार ह्याच्यावरती सर्वाधिक खर्च हा देशामध्ये होतो. विकासाचे मुद्दे सगळे बाजूला पडलेले आहेत. विकास हा फक्त कागदावरती राहिलेला आहे आणि विकास कोण्या गावाला गेला हेच आता माणसाच्या लक्षात येणं झालंय. देशावरती मात्र भरमसाठ असं कर्ज वाढलेलं असताना देशामध्ये विकास झालाय हे आता तरी कुणाला दिसेना असं झालेलं आहे. सगळे देश कर्जबाजारी आहेत. कर्ज बी देते आंतरराष्ट्रीय बँक, परंतु कर्ज घेऊन त्या कर्जाचा वापर कोणत्या कामासाठी होतोय हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. या देशातल्या सगळ्या तरुण पिढीनं, सुजाण नागरिकांना एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत